हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर आज मी एक छोटासा ब्लॉग बनवणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। तर सकाळचे वाजलेले आहेत 10। तर एका गॅसवरती मी ठेवलं आहे पिण्यासाठी पाणी गरम करायला आणि दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं होतं दूध तापवायला। आणि मी सकाळी चिकनसुद्धा घेऊन आलेले। तर चिकन आता मी मस्तपैकी धुवून घेणार आहे। तर चला भेटूया चिकन धुतल्याच्या नंतर। तर आता मी हे चिकन दोनमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि आता मी ह्याची बिर्याणी बनवणार आहे आणि ह्याचं चिकन बनवणार आहे। तर आता हे सर्व मी असंच मॅरिनेट करायला ठेवते आणि घरातली सर्व कामं करून घेते। त्यानंतर मी किचनमध्ये येते। तर चला आता आपली हॉलमधली कामं बाकी आहेत। तर आता हा हॉलमध्ये खूपच पसारा आहे, तो आता मला आवरायचा आहे सकाळचा। तर आता हे सर्व मी आवरणार आहे आणि त्यानंतर जेवण बनवायला जाणार आहे। तर हे बघा, हा आमच्या सासूबाईंचा रूम आहे। तर इथे पण मी साफसफाई करायला काढलेली आहे। तर काल हे कपाट साफ केलेलं मी, नेटकं लावलेलं। त्यानंतर आता हा पसारा तसाच पडलेला आहे। तर आता मला सर्व जेवण वगैरे आवरून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग मी हे करणार आहे। आता मला जेवण बनवायला आणि माझं बाकीचं काम आवरायला किती वाजतील काय सांगता येत नाही। तर चला आता पटपट हॉल आवरून घेते। तर इथे मी तांदूळ सुद्धा भिजायला घातलेले आहेत, धुवून ठेवलेले आहे। तर झाडू मारायच्या अगोदर ना हे सर्व डस्टिंग करावं लागतं, कारण की ते खूपच धूळ येते। त्यामुळे मला हे सर्व रोज पुसून घ्यावंच लागतं। एक दिवस जरी पुसलं नाही ना तर खूप अशी धूळ साठते। त्यामुळे हे रोजचं रुटीनच आहे। आणि हा बेडसुद्धा हा सोफासुद्धा कितीही नीटनेटका ठेवला ना तरी तो संध्याकाळपर्यंत पार त्याची हालत होऊन जाते, कारण की मुलं त्याच्यावरती बसून मस्ती पण करत असतात। त्यामुळे तो पूर्ण त्याचा जो कवर आहे तो विस्कटून जातो आणि हे रोज असं झाडून वगैरे घ्यावं लागतं, नीटनेटकं करावं लागतं। रोज हे सर्व नीटनेटकं केल्याशिवाय झाडूही मारता येत नाही आणि जर असाच झाडू मारला तर ते घरामध्ये झाडू मारल्यासारखा सुद्धा वाटत नाही। त्यामुळे हे सर्व कामं आधी करूनच घ्यावी लागतात। तर हा सर्वात अगोदर सोफा नीटनेटका करावा लागतो। त्यानंतर जे बाकीचे जे सामानं आहेत ते सर्व डस्टिंग करावं लागतं। त्यानंतरच मग मला झाडू मारता येतो। तर इथं प्रत्येकाच्या घरातलं तेच आहे की, कारण की रोज सकाळी उठा, अगोदर डस्टिंग करा, नंतर झाडू मारा। तर ही कामं तर रोज आपल्याला चुकतच नसतात, पण काय करायचं, जर नाही केलं तर ते दिवस असा एकदमच खराब गेल्यासारखा वाटतो। तर सासूबाईंच्या घरात रूमचा दरवाजा मी लावलेला आहे, कारण तिथे सर्व पसारा तसाच पडलेला होता आणि ते पटकन हॉलमध्ये एंट्री केल्याच्यानंतर तिथेच लक्ष जात होतं। तर आता ही बाल्कनीसुद्धा आहे, तीसुद्धा मी झाडून घेत आहे। तर आहे ना, मी रोज लादी पण पुसत नाही, कारण की एक दिवस आड करून पुसते, कारण की रोज लादी पुसायला पण कधी कधी वेळ मिळत नाही। त्यामुळे एक दिवस लादी मी मॉपने पुसते, तर एक दिवस असंच कपडा फिरवून घेते पूर्ण लादीवरून। त्यामुळे काय होतं की लादी पण पुसल्यासारखी वाटते आणि फ्रेशसुद्धा वाटतं। पण जर इथे लादी पुसायची तर रोज गरज आहे, पण मला रोज लादी पुसायला जमत नाही। त्यामुळे मी रोज अशीच एक दिवस आड करून काय करते, एक दिवस लादी मॉपने पुसते तर दुसऱ्या दिवशी मी फडक्यानेच फरशी पुसून घेते। त्यामुळे कसं माझा वेळसुद्धा वाचतो आणि त्या वेळेत मी दुसरी कामं काहीतरी करते। तर कपडे धुवून ठेवलेली होती सकाळीच उठून, तर ती कपडे पण मला सुकायला घालायची होती। तर अगोदर म्हटलं हॉल आवरून घ्यावा। तर बघा, इथे झाडू मारायला म्हणजे हा पूर्ण रूम आवरायला मला 15 ते 20 मिनटं लागतातच। तर असे प्रत्येक रूम स्वच्छ करायचा म्हटलं की 15 ते 20 मिनटं जातात। त्यामुळे ही सर्व कामं करण्यासाठी ना 1 तास तर असाच जातो। घरातली सर्व कामं आणि ही रोजचीच रुटीनची कामं आहेत, त्यामुळे ती करावीच लागतात। एक दिवस जरी नाही केली तरी असं म्हणजे घरामध्ये बसूशीच वाटत नाही।
घरातली कामं आपण एका तासातही करू शकतो आणि जर नाही ठरवलं ना तर पूर्ण दिवस घरातली कामं आपण करू शकतो. कारण की घरातली कामंच अशी असतात ना, जर पटापट केली की ती पटकन होतात आणि जर टाईमपास करत केली तर पूर्ण दिवससुद्धा आपल्याला कमी पडतो. तर मोबाईल बाजूला ठेवला ना तर ही सर्व कामं पटापट होतात आणि जर 5-5 मिनटाला जर आपण थोडं काम करून जर मोबाईल बघत बसलो ना तर हेच काम करायला ना आपल्याला पूर्ण दिवस पण कमी पडतो. तर त्यामुळे ना कधी तर मी मोबाईल बाजूलाच ठेवते, कारण की मला ही पूर्ण दिवस कामातच जातो माझा. त्यामुळे मला कधी मोबाईल बाजूला ठेवूनच कामं करावी लागतात. नाहीतर कुणाचा मेसेज आला बघायला गेलं की तो फोन आपण 15-20 मिनटं काही सोडतच नाही. त्यामुळे कधी मी मनाशी ठरवूनच काम करायला घेते. मोबाईल बाजूला ठेवते आणि बिलकुल बघत नाही. फोन वाजला तरीसुद्धा मी कधी फोन उचलत नाही. जर अर्जंट कॉल असेल तरच फोन उचलते. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये. तर आता माझी चिऊ उठलेली, तर त्यामुळे मग तिला आता मी चहा चपाती बनवून देणार आहे. तर हे हॉलमधलं पाणी भरून ठेवायचं आहे. तर सर्व भांडी मी पाण्याची भरून ठेवत आहे हॉलमध्ये. तर कारण की तिथे कोण बसलं तर पाणी लागतं, तर त्यामुळे सारखं किचनमध्ये जाऊन पाणी पिण्याची गरज पडत नाही. तर ते पाण्याचं जे भांडं आहे त्यातच डायरेक्ट पाणी पिऊ शकतो. तर आता चहा ठेवते चिऊसाठी. तर चिऊ आमची अशी आहे ना की ती फक्त चहा चपातीच खाते सकाळची, बाकी तिला दुसरं काहीच आवडत नाही. पोहे म्हणा, उपमा म्हणा, तर ती काहीच खात नाही चहा चपातीशिवाय. तर आता तिच्यासाठी मी मस्त आलं घालून चहा बनवते आणि एक चपाती मस्त तूप लावून तिच्यासाठी बनवते. ती जेव्हा लहान होती ना तेव्हा मी रोज जे घरामध्ये बनवायचे ना तेच तिला मी भरवायची. ती नाही करायची, पण तिला मी तेच भरवायची, कारण की मी जेव्हा भरवत होती तेव्हा ती खात होती. म्हणजे तोंड वाकडं तिकडं करून का होईना पण खात होती. पण आता जशी हाताने खायला लागली ना तशी चहा चपातीशिवाय दुसरं काहीच खात नाही सकाळच्या नाश्त्याला. त्यामुळे मग मी पण काहीच तिला आता बोलत नाही, कारण की मला पण वेळ नसतो तिला रोज भरवत बसायला. आणि लहान मुलांचं कसं आहे, त्यांना ही सवय लागली पाहिजे हाताने खायची. आपण किती त्यांना भरवणार, शेवटी हाताने खाल्ल्याशिवाय मुलांच्या अंगीसुद्धा लागत नाही. त्यांना जेवढं हवं असतं तेवढं ती लोकं खातात आणि आपण जर भरवायला लागलो तर एकतर कधी आपल्या हातून त्यांना जास्तच भरवलं जातं आणि ते त्यांना पचतसुद्धा नाही. त्यामुळे मुलांनी हातानेच खाल्लेलं खूपच चांगलं असतं त्यांच्यासाठी सुद्धा. तर आता चहा झालेला आहे आणि आता मी तिला चपाती बनवायला ठेवलेली आहे. तर चपाती बनवून तिला देणार आहे. तर आता चिऊचा नाश्ता दिल्यानंतर हे सुद्धा उठलेले, मग ह्यांच्यासाठी मी ब्रेड भाजला, कारण की मी ब्रेड आणलेला आमच्यासाठी, कारण की मुलं ब्रेड खात नाहीत, कारण की त्यांना लहानपणापासूनच सवयच लावलेली नाही. ब्रेड बटर पाव असं काहीच खात नाहीत ते लोक सकाळचं. तर मी आता ब्रेड भाजून ह्यांचासुद्धा नाश्ता देऊन आले. तर त्यानंतर चिऊ आमची कॅमेऱ्यासमोर काय माहीत नाही काय बोलून गेली. तर आता त्यानंतर आहे ना माझा मुलगा, त्याचं हॉल तिकीट आज मिळणार होतं, तर तो सांगत होता शाळेतलं काय घडलं ते बनलेलं आहे. तर आता ती भांडीसुद्धा मी घासून ठेवली. तर आता तुम्हाला दाखवते मी आज काय बनवलं. तर आता वाजले आहेत 2:30 वाजले आहेत. आता माझं फायनली सर्व काम झालेलं आहे. तर मी कोशिंबीर सुद्धा बनवलेलं आहे, तर चपाती सुद्धा बनवलेली आहे. मी पहा अशी बिर्याणी बनवलेली आहे आणि हे चिकन. तर आता अगोदर मुलांना वाढून घेते जेवायला. काढलेला आहे. पोरं जेवायला बसलेली आहेत. तर चिवने मगाशीच नाश्ता केला म्हणून तिला काय भूक नाही. तर आता मी पण थोडी फ्रेश होते आणि जेवायला बसते. तुम्ही पण जेवून घ्या. बाय. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.